जय जोहार साथियों। बामसेफ के राष्ट्रीय अध्यक्ष मान्यवर वामन मेश्राम साहब के नेतृत्व में मूल निवासी बहुजन समाज जोड़ो यात्रा महाराष्ट्र में तेजी से आगे बढ़ रही है। इसी के तहत हुए कार्यक्रम में गोंदिया जिला में उन्होंने अपने जीवन का पुराना किस्सा बताते हुए क्या कहा, लिए देखते हैं। भारत मुक्ति मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा, बहुजन क्रांति मोर्चा और राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, इन तमाम संगठनों के द्वारा आज गोंदिया में जो 9 अप्रैल को 2025 को है, उसके तैयारी के संदर्भ में उसके अंतर्गत आज ये यात्रा गोंदिया में आई हुई है और तैयारी के अंतर्गत ये कार्यक्रम हो रहा है। इस कार्यक्रम के अंतर्गत कई विषय चर्चा करने के लिए रखे गए हैं। एक विषय है भारत के लोकतंत्र को बचाने के लिए ईवीएम हटाकर बैलेट पेपर से समस्त चुनाव कराने के लिए। दूसरा है ओबीसी की जाति आधारित एवं सभी जाति समूहों की जाति आधारित जनगणना कराने के लिए। तीसरा है आरएसएस और बीजेपी के द्वारा मूल निवासी बहुजन समाज के महापुरुषों का घोर अपमान करने के विरोध में। ऐसे 3 विषय आज यहाँ चर्चा करने के लिए रखे गए हैं। साथियों, बहुत लंबे समय से देश में विशाल संगठन निर्माण करने का जो बुनियादी काम है, वो बुनियादी काम बहुत लंबा समय लगाकर किया गया है। मुझे याद है, मैं जब मेरी उम्र 19 साल की थी तो हमारे देश में कानून के अनुसार कोई भी सरकारी नौकरी करने के लिए कम से कम 18 साल पूरे होना जरूरी होता है। तो 19 साल की उम्र में सेंट्रल गवर्नमेंट में मुझे नौकरी लग गई थी, मेरिट के आधार पर, बगैर किसी इंटरव्यू के। और जब मैं ज्वाइन हो गया तो पहले ही दिन ज्वाइन होने के बाद उस सेंट्रल गवर्नमेंट के डिपार्टमेंट में एक व्यक्ति थे। उस व्यक्ति का नाम देश भ्रतार था। उस व्यक्ति ने मुझे ट्रेनिंग देने का काम किया। वो व्यक्ति जो सेंट्रल गवर्नमेंट का हमारा सुपरवाइज़र था, उसने वो सीनियर मोस्ट होने की वजह से देश भ्रतार की जिम्मेदारी मुझे ट्रेनिंग देने के लिए लगाई थी। तो शाम तक सरकारी डिपार्टमेंट का ट्रेनिंग देने के बाद देश भ्रतार ने मुझे शाम को मीटिंग के लिए लेके गए। तो वो मुझे सीधे 6 बजे के बाद बामसेफ के मीटिंग में लेके गए। तो नौकरी लगने के बाद पहले ही दिन मैं बामसेफ के मीटिंग में चला गया। और बामसेफ के मीटिंग में जाने के बाद वहाँ कार्यकर्ताओं की बातें सुनकर मुझे ऐसा लगा
कि मुझे ये काम करना चाहिए। तो मैं पहले ही दिन से बामसेफ का काम शुरू किया और फिर मैं डेली ज़्यादा से ज़्यादा समय इसी काम को करता गया। और एक समय आया कि मुझे ऐसा लगा कि ये काम नौकरी करके नहीं किया जा सकता, तो मैंने रिजिग्नेशन दिया और रिजिग्नेशन देकर सेंट्रल गवर्नमेंट का जॉब छोड़कर संगठन का होल टाइमर बना। तो बहुत लंबे समय लगाकर एक विशाल संगठन निर्माण करने के लिए बहुत लंबा समय लगाया गया। आज मेरी उम्र 67 रनिंग चल रही है। लगभग 48 साल से ज़्यादा समय लगाकर देश भर में संगठन का जाल बिछाया गया। आप लोग सुनकर हैरान हो जाओगे, ये देश हमारा 36 राज्यों में बटा हुआ है। 36 में से 32 राज्यों में हमने ये संगठन खड़ा किया है। 625 जिलों में संगठन खड़ा किया है। 500 जिलों में तो मैंने खुद फिजिकल जाके मीटिंगें की। इतना बड़ा विशाल संगठन आज के तारीख में फुले शाह अम्बेडकर की विचारधारा मानने वाले जो लोग हैं, उनके बीच में इतना बड़ा विशाल संगठन कहीं पर भी नहीं है। महाराष्ट्र में लोग थोड़ा सा उछल कूद करते रहते हैं और उछल कूद करने के लिए वो बाबा साहब आम्बेडकर का नाम ज़्यादा बार लेते हैं और जय जयकार ज़्यादा करते हैं, और जितने ज़ोर से जय जयकार करते हैं उतने ज़ोर से काम नहीं करते हैं। अगर उसका 10-15% भी किया होता जो जय जयकार के हिसाब से, तो भी काफ़ी काम हो गया होता। मगर वो भावनाशील लोग हैं, इमोशनल लोग हैं, तो जय जयकार करने से संतुष्ट हो जाते हैं और उनको ऐसा लगता है कि, और कंपटीशन भी है, बाबा साहब अम्बेडकर के नाम का कौन आदमी कितनी बार जय जयकार कर सकता है, उसमें कंपटीशन है जय जयकार करने में। अभी आजकल तो जय जयकार करने का एक तरीका ये जय 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 जय, ऐसा भी एक नया प्रकार आ गया है। तो वो कंपटीशन की वजह से आ गए। तो होता क्या है कि सुनने वालों को क्या लगता है, ये जय जयकार करना ही शायद ये काम है, बाकी कोई काम धाम ये मोमेंट का नहीं है। मगर हमने बाबा साहब आम्बेडकर की बात को ध्यान में रखा। बाबा साहब आम्बेडकर ने क्या कहा था, मेरे नाम का जय जयकार करने से ज्यादा जिस मकसद के लिए मैंने अपनी जिंदगी कुर्बान की वो काम करो। तो बहुत सारे लोगों को जो जय जयकार करने वाले हैं, मैंने उनको पूछा कि बाबा साहब आम्बेडकर के बारे में आपको बहुत ज़्यादा प्रेम प्यार है, बाबा साहब आम्बेडकर ने कितनी किताबें लिखी? कहा कि याद नहीं। अच्छा, एक हाथ किताब का नाम नहीं, याद नहीं। अब जब किताब का नाम ही याद नहीं है तो किताब पढ़ लिया, बाबा साहब का नाम ही नहीं है तो किताब पढ़ लिया। वो कहा अरे नाम ही याद नहीं है तो किताब पढ़ लिया, कहां से पढ़ेगा? बाबा साहब आम्बेडकर ने ये सोचा था कि कम से कम किताब लिख करके पीछे छोड़ूंगा तो ये जो लोग हैं ये उसको पढ़ेंगे। तो एक बड़ी समस्या है, इसलिए इस समस्या का समाधान करना जरूरी था। और समस्या का समाधान करने के लिए हमने, खास तौर पर मैंने, आइडियोलॉजिकल और हिस्टोरिकल 5 दिन का ट्रेनिंग शुरू किया
कि तुम बाबा साहब आम्बेडकर का किताब पढ़ो या ना पढ़ो, मेरा 5 दिन का ट्रेनिंग अटेंड करोगे तो तुम्हारा क्लास हो जाएगा और तुम्हारी पढ़ाई हो जाएगी। जो तुमने क्लास अपने जीवन में पढ़ा, पहली क्लास से लेकर ग्रेजुएट तक पढ़ा, उसमें तो कोई बाबा साहब पढ़ाया नहीं जाता। तो ये 5 दिन का हमने आइडियोलॉजिकल और हिस्टोरिकल ट्रेनिंग रखा। अगर ये किसी ने सुन लिया तो उसको पूरा इतिहास मालूम हो जाता है, विचारधारा मालूम हो जाती है। फिर हमने दूसरा ट्रेनिंग शुरू किया, ऑर्गेनाइजेशनल, क्योंकि बाबा साहब आंबेडकर ने कहा संघटित व्हा। अरे संघटित व्हा असं म्हटल्यानं थोडीच होणार आहे, लोक व्हा आपण म्हटलं लोकांना व्हा, आता व्हा म्हटल्यानं थोडीच होणार आहे, संघटित करावं लागते तेव्हा लोक संघटित होतात। संघटित व्हा म्हटल्याने लोक संघटित होत नाही, संघटित केल्याने लोक संघटित होतात। ते करावं लागते आणि ते करण्यासाठी संघटन म्हणजे काय, अरे हे तर कळलं पाहिजे की नाही, संघटन कशाला म्हणतात। तेव्हा संघटनेचं 5 दिवसाचं ट्रेनिंग सुरू केलंय की संघटन कशाला म्हणतात, ते कसं चालते, ते कसं बनते, ते कसं बनवायला पाहिजे, त्याचं संचालन कसं केलं पाहिजे आणि त्या माध्यमातून उद्दिष्ट महापुरुषांचं कसं पूर्ण करता येऊ शकते, या सर्व गोष्टी 5 दिवसाचं एक वेगळं ट्रेनिंग सुरू केलं। आणि मग ते ट्रेनिंग घेतल्यामुळे मग लोकांना संघटन म्हणजे काय थोडंफार समजून राहिलं। म्हणजे प्रश्न काय आहे की इमोशनल, भावनिक लोक जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, पण भावनिक असण्यामुळे आपली चळवळ चालेल असं म्हणता येत नाही। की बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं जर कोणी रडल्यामुळे जर चळवळ चालली असती तर मग मी लाऊडस्पीकर राहून चौकामध्ये रडण्याचा कार्यक्रम सुरू केला असता की साले देशभरामध्ये प्रत्येक जिल्ह्यात जायचं आणि जिल्हा मुख्यालयामध्ये लाऊडस्पीकर लावायचं आणि तिथं रडायचं, मग रडल्याने चळवळ चालली। पण असं सुद्धा होऊ शकत नाही। तेव्हा भावनिक होण्याने चळवळ चालवता येऊ शकत नाही। भावनिक होणं ही एक चांगली गोष्ट आहे या अर्थानं की तुम्ही तुमच्या महापुरुषांच्या बद्दल जर भावनिक आहात तर व्यावहारिक दृष्टिकोनाने त्यांची चळवळ काय होती, त्यांची विचारधारा काय होती याचा अभ्यास करणं आवश्यक आहे। आणि तो अभ्यास लोक करत नाही, ही गोष्ट जेव्हा लक्षात आली तो अभ्यास करवून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला। जसं काही आईवडील संवेदनशील असतात आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये, मग ते काय करतात, अरे हा मुलगा अभ्यास करत नाही, याचं जीवनचा सत्यानाश होईल। मग आईवडिलांना चिंता असते आपल्या मुलाची, मग ते काय करतात, त्या मुलाचं ट्युशन लावतात, कोचिंग लावतात आणि ते त्यांच्याकडून करवून घेतात। आईवडिलांना भवितव्य समजते, जे मूल असतात त्यांना भवितव्य समजत नाही, कारण त्यांना भविष्याची एवढी जाण नसते। जे वयस्क लोक असतात त्यांना भविष्याची जाण असते आणि म्हणून आईवडील आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचा प्रयत्न करून त्याचं जीवन घडवण्याचा प्रयत्न करतात। हीच बाब आम्ही चळवळीमध्ये लागू केली आणि ट्रेनिंग सुरू केले। आणि त्या ट्रेनिंगमुळे काय झालंय की पहिल्यांदा फुले शाहू आंबेडकर आंदोलनामध्ये कॅडर बेस नावाचा प्रकार अस्तित्वात आला। पहिल्यांदा फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये कॅडर बेस संघटन अस्तित्वात आलं। नाही तर कॅडर बेस संघटन म्हणजे कम्युनिस्टांचं असते असा एक भ्रम जो आहे तो पसरला होता। परंतु आज आपल्या या चळवळीमध्ये कॅडर बेस संघटन आपण निर्माण केलेलं आहे आणि देशभर आहे। प्रशिक्षित आणि दक्ष कार्यकर्ते आहेत, प्रचारक आहेत, कुठल्या पद्धतीची विचारधारा कशा पद्धतीनं ती आपण लोकांना समजावून सांगितली पाहिजे। तेव्हा आपल्या ह्या प्रशिक्षित कार्यकर्त्यांमुळे जे धंदेवाईक आंबेडकरवादी लोक, एक धंदेवाईक आंबेडकरवाद नावाचा प्रकार आहे, धंदा करत राहतात ते बाबासाहेबांच्या नावावर, त्या लोकांना आमच्या कार्यकर्त्यांची फार भीती वाटते आणि ते लोकांना काय सांगतात, तरी त्या बामसेफच्या कार्यकर्त्यांचं ऐकू नका। मग लोक काय म्हणतात, का नाही ऐकायचं,
और ते फार पटाऊ लोक आहेत. पटाऊ पटाऊ शब्द माहिती आहे ना, या मराठी शब्द आहे. हा कन्व्हिन्स करणं, इंग्रजीमध्ये कन्व्हिन्स करणं म्हणतात. पण ते काम ते फार पटाऊ लोक आहेत. त्यांचं एकदा ऐकलं, त्यांचंच म्हणणं मान्य करावं लागते, त्याच्यानंतरच ते मीटिंगमधून उठतात. नाही मान्य करेपर्यंत ते काही उठत नाहीत. एवढी माहिती, एवढं ज्ञान आणि एवढं सर्व दक्षता त्यांच्यामध्ये असते, म्हणून त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. पण ज्या अर्थी अशा पद्धतीचे प्रशिक्षित आणि दक्ष कार्यकर्ते ज्या चळवळीमध्ये आहेत, ज्यांच्याकडे एवढी माहिती आहे, ज्ञान आहे, अनुभव आहे, तळमळ आहे आणि दररोज ते काम करत राहतात, तेव्हा अशा पद्धतीची चळवळ असणं आवश्यक होती. ती चळवळ आपण उभी केली आणि देशभर उभी केली. आज 36 राज्यापैकी 32 राज्यामध्ये आपलं संघटन आहे, 625 जिल्ह्यामध्ये आपलं संघटन आहे आणि टोटल जिल्हे भारतामध्ये, टोटल स्टेट आहेत 36. बांगलादेशच्या बॉर्डरला लागून काही राज्य आहेत आणि ब्रह्मदेशाच्या बॉर्डरला लागून काही राज्य आहेत. बाकी सर्व राज्यामध्ये आपल्या शाखा आहेत. 625 शाखा आहेत आणि या 625च्या माध्यमातून देशभर आपण आपल्या आंदोलनाचं नेटवर्क पसरवलेलं आहे. आणि या माध्यमातून जेव्हा आपण भारत बंद किंवा काही करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा भारत बंद करत असताना तेवढ्या जिल्ह्यामध्ये तयारी होते. आणि हे पहिल्यांदा असं व्हायला लागलेलं आहे. जेवढ्या भाषा भारतामध्ये बोलल्या जातात, ज्याची लिपी आहे आणि ज्याची लिपी नाही आहे. आता उत्तर प्रदेशच्या बॉर्डरवर आणि बिहारच्या बॉर्डरवर भोजपुरी नावाची भाषा बोलली जाते, परंतु त्याची काही लिपी नाही आहे. काही भाषा अशा आहेत की त्यांची बोली आहे परंतु लिपी नाही आहे. अशा तमाम भाषेमध्ये काम करणारे लोक आज आपल्याजवळ, आपल्या चळवळीमध्ये आहेत. कारण त्यासाठी 48 पेक्षा जास्त वर्ष दीर्घकाळपर्यंत काम केलेलं असल्यामुळे एवढं मोठं नेटवर्क आपण उभं केलेलं आहे. आणि ह्या नेटवर्कमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅडर बेस ऑर्गनायझेशन बनवलेलं आहे, कॅडर तयार करण्यात आलेलं आहे. आणि हे कॅडर आपल्या फुले शाहू आंबेडकरी आंदोलनामधून जे संवैधानिक अधिकार आपल्या लोकांना मिळालेत, तो शिक्षणाचा अधिकार असू द्या, रिझर्वेशनचा अधिकार असू द्या, त्या अंतर्गत ज्या लोकांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत, अशा लोकांचं पहिलं फार मोठं संघटन उभं करण्यात आलेले आहे. ज्यांच्याकडे नोकऱ्या आहेत, नोकऱ्या आहेत म्हणजे काय, ज्या समाजामध्ये चळवळ चालवण्यासाठी 5 प्रकारची साधनं अस्तित्वात नाहीत, बुद्धी, पैसा, हुनर, समय और श्रम, ही 5 साधनं चळवळ चालवण्यासाठी आवश्यक असतात. आणि ही साधनं जर नसतील तर कुठलीही चळवळ ही आत्मनिर्भर, स्वाभिमानी आणि स्वावलंबी होऊ शकत नाही. आणि म्हणून पहिल्यांदा ही चळवळ आत्मनिर्भर आणि स्वाभिमानी, स्वावलंबी होण्यासाठी शिकल्या सवरलेल्या नोकरदार लोकांमधून ही चळवळ पहिल्यांदा उभी करण्यात आलेली आहे. ज्यांना नोकऱ्या आहेत आणि ज्यांच्या घरामध्ये अर्निंग सोर्स आहे, अशा लोकांचं बामसेफ नावाचं संघटन उभे करण्यात आलंय, दीर्घकाळ समय वेळ लावून. आणि मग हे जेव्हा हे विशाल संघटन तयार झालं, तेव्हा हे विशाल संघटन तयार झाल्यानंतर मग या संघटनेच्या नेटवर्कचा उपयोग करून आंदोलन निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आलेला आहे. तुम्हाला माहीत असेल, गोंदियाच्या नागपूर जास्त लांब नसल्यामुळे माहीत असेल की RSSला विरोध करण्याचं कार्य काँग्रेसचे लोक सुद्धा करत होते. करत नव्हते जे नाही, बरेच लोक करत होते. परंतु RSSचं हेडक्वार्टर घेरण्याचा कार्यक्रम हे आमच्याशिवाय कोणीही केलेला नाही. विरोध करत होते.
पण त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसनी कधी ॲक्शन घेतली नाही. म्हणून काय होत होतं, बरेचदा RSSचे लोक काँग्रेसमध्ये सामील व्हायचे आणि काँग्रेसचे लोक भाजपामध्ये सामील व्हायचे. हे चित्र आम्ही डोळ्याने बघितलं. त्यावरून असं लक्षात आलं की RSS हे काँग्रेसलाही कार्यकर्ते पुरवते आणि भाजपाला पण कार्यकर्ते पुरवते. एकदा सरसंघचालक गोडवळकर असं म्हणालेत की आम्ही कार्यकर्ते तयार करतो, त्यांनी कोणत्या पक्षामध्ये जायचं आहे ते आम्ही कोणाला सांगत नाही. तेव्हा अनेक RSSचे आमचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आहेत, भाजपामध्ये आहेत, अनेक ठिकाणी आहेत. तेव्हा आमचं म्हणणं फक्त राष्ट्रवाद वाढवला पाहिजे, टिकवला पाहिजे, जिवंत राहिला पाहिजे. अरे जे लोक भारतातले मूळ निवासीच नाही आहेत, ब्राह्मण ज्यांचा DNA विदेशी आहे, ते लोक आपल्या स्वतःला राष्ट्रवादी सिद्ध करण्यासाठी, देशभक्त सिद्ध करण्यासाठी राष्ट्रवादचा सहारा घेत आहेत. ते राष्ट्रवादचा सहारा का घेतात, तर ती या देशाचे मूळ निवासीच नाही आहेत, या देशातले रहिवासीच नाही आहेत. मग आपण दुसऱ्यापेक्षा जास्त राष्ट्रवादी आहोत. SC ST OBCच्या माणसांना राष्ट्रवादाचा सहाराच घ्यावा लागत नाही, कारण ते स्वभावतः राष्ट्रवादी आहेत, ते जन्मतः राष्ट्रवादी आहेत. ब्राह्मण लोक या देशातले रहिवासी नाही आहेत, म्हणून त्यांना या देशाचे आपण जास्त दुसऱ्या लोकांच्या तुलनेमध्ये राष्ट्रवादी आहोत हे सिद्ध करण्यासाठी देशभक्तीचं नाटकं करत राहतात. या बाबी आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे आणि अशा पद्धतीची विचारधारा लोकांमध्ये पसरवणं आवश्यक आहे. हे काम मोठ्या प्रमाणामध्ये आपण सुरू केलेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून जेव्हा आंदोलन आपण नागपूरमध्ये करण्याचा आणि नागपूरच्या RSSच्या हेडक्वार्टरला घेरण्याचा कार्यक्रम सुरू केला, तेव्हा 10-12 दिवस अगोदर नागपूरच्या RSS हेडक्वार्टरला चाबी आणि लॉक लावून ते लोक पडून गेले. मी बऱ्याच लोकांना, अरे 10-12 दिवस कशाला पडून गेलेत, त्या एक दिवस अगोदर गेले असते. पण त्यांना असं वाटलं की ज्याला 10-12 दिवस अगोदरच आले तर हे आंबेडकरवादी लोक म्हणजे पागल लोकच आहेत, यांचं काही सांगता येत नाही. नागपूर त्यांचा अड्डा आहे पागलपणाचा, काही सांगता येत नाही. ते वामन मेश्राम म्हणतात ह्या तारखेला या, ते 10 दिवस अगोदर येतील, काही सांगता येत नाही, पागल लोक आहेत. तेव्हा जे लोक फक्त तोंडी RSSचा विरोध करत होते, आम्ही कृतीमधून नागपूरचं हेडक्वार्टर RSSचं घेरण्याचा कार्यक्रम घोषित केल्यानंतर हे जे काँग्रेसचा जो RSS विरोध आहे ना, त्याला काही अर्थ राहिलेला नाही, तो फुसका बार झालाय, त्यात काही अर्थ राहिलेला नाही आहे. तेव्हा मी तुम्हाला महत्त्वपूर्ण बाब ही सांगू इच्छितो की आपल्याला आता आंदोलनाचा पावित्रा घेतला पाहिजे, आंदोलनावर भर दिलं पाहिजे. त्याचं कारण असं की आपल्याला केवळ शिकलेल्या लोकांना एकत्रित करून भागणार नाही, तर आपल्या समाजाचा जो मास आहे, म्हणजे आपल्या समाजातील जे बहुसंख्य बहुजन समाजाचे सामान्य लोक आहेत, त्या सामान्य लोकांची चळवळ आपल्याला उभी केली पाहिजे आणि ती चळवळ देशव्यापी उभी केली पाहिजे. ती चळवळ केवळ महाराष्ट्रापुरती नाही, ती चळवळ देशव्यापी उभी केली पाहिजे. आणि त्यासाठी आपण हा देशव्यापी आंदोलनाचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. त्यामध्ये 9 एप्रिलला जेल भरो आंदोलन करणार आहोत, म्हणजे अगोदर जेल भरो होईल आणि 1 जुलैला भारत बंद करण्यात येणार आहे. त्याच्या तयारीसाठी म्हणून संपूर्ण देशभर आपण हा कार्यक्रम चालवत आहोत. हा तयारीचा भाग म्हणून हा सर्व कार्यक्रम आपण करत आहोत. तेव्हा या तयारीसाठी म्हणून काही बाबी मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. साथियो, येत्या काही कालावधीमध्ये म्हणजे आमची योजना आहे, प्लॅनिंग आहे, दर 6 महिन्याला एक आंदोलन, 5 महिने 29 दिवस तयारी
आणि 1 दिवस बंद. म्हणजे 6 महिन्यामध्ये वर्षाचे जे 12 महिने आहेत त्यापैकी 6 महिन्यामध्ये एकदा कार्यक्रम करायचा बंदचा. तयारी 5 महिने 29 दिवस. या तयारीमध्ये काय करायला पाहिजे? या तयारीमध्ये बामसेफच्या, भारत मुक्ती मोर्चाच्या, बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागामध्ये जायला हवं. म्हणजे पहिल्यांदा राज्यातील लोकांनी कमिशनरीमध्ये शाखा तयार केल्या पाहिजेत, जिल्ह्यामध्ये त्यानंतर शाखा तयार केल्या पाहिजेत, त्यानंतर तालुक्यांमध्ये शाखा तयार केल्या पाहिजेत. आणि तालुक्यातल्या लोकांनी जर ठरवलं, माझ्याजवळ जो अनुभव आहे तो सांगतोय तुम्हाला, संकल्प करणारे जर कार्यकर्ते असतील आणि एक कार्यकर्ता जो संकल्पवान असेल आणि तो तालुक्यामध्ये असेल, तर एका वर्षामध्येच एका तालुक्यामध्ये 100-150 पेक्षा जास्तीत जास्त 200 गावं असतात. तेव्हा तो कार्यकर्ता 365 दिवसामध्ये, तालुक्याचा एक कार्यकर्ता एका वर्षामध्येच प्रत्येक गावामध्ये शाखा तयार करू शकतो. आपल्याला जर 6 गावामधून लोक मोबिलाईज करायचे असतील, ते आपोआप मोबिलाईज होणार नाहीत. त्या गावामध्ये मोबिलाईज करणारा कमीत कमी एक कार्यकर्ता हवा. आणि त्यापेक्षा जास्त जर तुम्हाला संघटन मजबूत करायचं असेल तर बूथ लेवलवर संघटन मजबूत केलं पाहिजे. तुम्हाला माहीत असते, ग्रामीण भागामध्ये हे जे बूथ नावाचं जे सिस्टम आहे ते इलेक्शन कमिशननं उभं केलेलं आहे. मग हे जे इलेक्शन कमिशननं उभं केलेलं जे बूथ आहे, त्या बूथमध्ये आपण जाऊन, आणि बूथ किती मतांचा असतो? 1000 मताचा. नियमानुसार हे जे बूथ आहे हे 1000 मतांचा बूथ असतो. म्हणजे 18 आणि 18 पेक्षा जास्त वयावरील जो मतदार असतो तो जर 1000 असेल, त्या 1000 लोकांना मिळून एक बूथ तयार केलं जाते. आणि त्या बूथच्या खाली आणखी जर तुम्हाला जास्त मजबूत संघटन बनवायचं असेल, कारण संघटन बनवण्यावर तुमचं सर्वस्वी यश अवलंबून आहे. सर्वस्वी यश जे आहे ते संघटन बनवण्यावर आहे. तेव्हा बूथच्या खाली सामाजिक समूहाचं, म्हणजे शेड्यूल कास्ट, मोस्ट बॅकवर्ड शेड्यूल कास्ट, एक्स्ट्रीम बॅकवर्ड शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, मोस्ट बॅकवर्ड शेड्यूल ट्राईब, नॉमिडिक ट्राईब, MBC, OBC, मायनॉरिटीमध्ये मुस्लिम, सीख, ईसाई, बुद्धिस्ट, जैन, लिंगायत असे 14 सामाजिक समूहाचे संघटन जर आपण 15 लाख गावामध्ये निर्माण केलेत, तर या माध्यमातून 2 करोड शाखा देशामध्ये तयार करता येऊ शकतात. आणि 2 करोड लोकांच्या माध्यमातून एका समूहामधून 2 लोक मोबिलाईज केले तर 4 करोड, 10 लोक मोबिलाईज केले तर 20 करोड, 20 लोक मोबिलाईज केले तर 40 करोड, आणि 25 लोक मोबिलाईज केले तर 50 करोड. गॅरंटीनं एवढे लोक तुम्ही रस्त्यावर उतरवू शकता. आणि एवढे लोक जर तुम्ही रस्त्यावर उतरवलेत तर तुम्हाला या देशामध्ये ज्या ब्राह्मणशाहीनं गुलाम बनवून ठेवलेलं आहे त्यामधून तुम्हाला मुक्ती मिळवता येऊ शकते. इंग्रजांकडून मुक्ती मिळवण्यासाठी गांधींनी जन आंदोलन चालवलं होतं. ते जन आंदोलन जेव्हा 9 ऑगस्ट 1942ला गांधींनी जेव्हा देशव्यापी चले जाव आंदोलन सुरू केलं इंग्रजांच्या विरोधामध्ये, त्या चले जाव आंदोलनामध्ये 3 करोड लोक रस्त्यावर उतरलेत त्या कालावधीतले. आणि ते 3 करोड लोक रस्त्यावर उतरल्यानंतर इंग्रजांच्या लक्षात आलं की आता या देशामध्ये आपल्याला राहणं, राज्य करणं शक्य नाही. आणि म्हणून त्यांनी 15 ऑगस्ट 47ला देश सोडून जाण्याचा निर्णय घेतला. आणि अशा पद्धतीनं इंग्रज भारतातून निघून गेलेत.
म्हणजे हा जुना इतिहास नाही आहे, 1000 वर्षापूर्वीचा नाही नाही नाही, हा 50-75 वर्षापूर्वीचा इतिहास आहे, जुना इतिहास नाही आहे. आणि त्यामध्ये करोडो संख्यानी जे लोक मोबिलाईज झाले होते, त्यामध्ये SC ST OBC कुणबी मराठा लोक मोठ्या संख्येने लोक होते. तेव्हा आपल्याच मदतीनं गांधींनी त्यांना स्वातंत्र्य मिळवून दिलं. जर आपल्या मदतीने त्यांना स्वातंत्र्य मिळालं असेल तर आपण आपल्या मदतीने आपलं स्वातंत्र्य आपण का मिळवू शकत नाही? दुसऱ्यांना मिळवून देऊ शकतो, आपल्याला का नाही मिळवून देऊ शकत? निश्चितपणे असं आपण करू शकतो. तर तसं आपण केलं पाहिजे. ते करण्यासाठी जे संघटन पाहिजे ते विशाल संघटन आज आपण निर्माण केलेलं आहे. म्हणून असा मोठा कार्यक्रम आपण बनवू शकतो. आणि बनवू शकतो म्हणण्यापेक्षा बाकायदा ही तयारी चाललेली आहे. आणि 2030 पर्यंत, जास्त नाही, 2030 पर्यंत 6 लाख गावाचं हे आंदोलन उभं राहील. जर एखाद्या म्हाताऱ्या माणसाने माझं हे म्हणणं ऐकलं तर तो असा निर्णय घेऊ शकतो की तो 5-6 वर्षाचा मुद्दा आहे. मग तो सुद्धा म्हणजे 5-6 वर्ष आता मला मरायचं नाही आहे, आता मला या आंदोलनामध्ये सहभागी होऊनच मरायचं आहे. तेव्हा म्हातारा माणूस सुद्धा मरणार नाही आहे माझं जर ऐकलं तर. तुम्हाला असं वाटेल की मी काहीतरी काल्पनिक सांगतो, पण काल्पनिक नाही आहे. तुम्ही तुमच्या गावामध्ये अनुभव केला असेल. एखादा म्हातारा माणूस तो काय म्हणतो आपल्या रिश्तेदाराला, अरे माझं पोरग दिल्लीला नोकरी करते, त्याचं आखरी वेळ तोंड बघायचं मला म्हणते ना. ग्रामीण भागामध्ये आहे की नाही? तर आखरी वेळ एकदा मला बघायचं, जरा तोंड बघायचं मला त्याला. मग ते निरोप देतात की आता तो जाणार आहे आणि एकदा तुझं तोंड बघू इच्छिते. मग तो धावत पडत येतो आणि धावत पडत आल्यानंतर मग तो एकदा त्याचं तोंड बघतो आणि तोही त्याचं बघतो. आणि ते बघितल्यानंतर काय होते लगेच, म्हणजे संकल्पामुळे तो प्राण अटकून राहतो. ही गोष्ट काल्पनिक नाही आहे, कारण मी स्वतः ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत. म्हणून अशाच पद्धतीचा संकल्प करून जर आपण काम करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे आपल्याला यश मिळवता येऊ शकते. 3 वाजता मला इथून जायचं होतं, परंतु माझा संकल्प कमजोर असल्यामुळे 7 मिनिटं जास्त झाले. आणि या 7 मिनिटामुळे माझी फ्लाईट मिळेल की नाही मिळेल अशी शक्यता निर्माण झालेली आहे. तेव्हा मला जाणं आवश्यक आहे. तुमचा जो कर्मकांड समारोपाचा आहे तो तुम्ही आटपा. मी आता लगेच निघतो. धन्यवाद.